शिवम प्रियाची रोमॅन्टिक मूडमध्ये हळद. तर शिवमचा पहिला रक्तप किस आलं प्रियाच्या ओठातून रक्त. शिवमने प्रियाच्या कमरेवर पहिल्यांदाच टेकवले ओठ. तर तिथेच केला पहिला लव बाईट. आणि पाण्याने डबडबले प्रियाचे डोळे. तिला सहन होत नाही शिवमचा हार्ड रोमॅन्स. पहिल्यांदा सगळ्यांनी हेडफोन्स लावा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 14वा भाग. तर सकाळच्या धमाकेदार एंगेजमेंट नंतर प्रिया तर खूपच लाजत होती सगळ्यांच्या समोर येण्यासाठी. कारण असं कोण करतं सगळ्यांसमोर मंडपात किस. आणि हो, भाग खूप रोमॅन्टिक आहे, शेवटपर्यंत बघा. आणि हेच आठवून तिला खूप कसं तरी वाटत होतं. म्हणून ती संध्याकाळी हळदीच्या मुहूर्तापर्यंत बाहेर आलीच नाही रूम मधून. पण आता उन्हाळ्यात लग्न म्हटलं की संध्याकाळी मावळतच ना. पण लवकर मावळत नाही ना. दिवस खूप मोठा असतो. पण आता हळद होती 6 ते 7 यावेळी. जवळपास सगळेच लांबचे पाहुणे आणि भावकी. उद्या लग्न होतं म्हणून सगळे एकत्रच आले होते. हळदीचा मुहूर्त येऊन पोहोचला तसं सगळ्यांनी गडबड करायला चालू केली. तर आता सगळ्यात आधी हळद शिवमला लागली आणि त्याचीच सुरुवात आईसाहेब याच्या हाताने झाली. आणि आता त्याचीच उष्टी हळद प्रियाला लावण्यासाठी. पण आईसाहेबांनाच मान दिला होता तिच्या मम्मीने. खूप हळद खेळले सगळे. पण हळदीत मज्जा येते ना. ठीक आहे. आबासाहेबांनी पण सगळ्यांच्या चोरून आईसाहेबांना हळद लावली. आणि आईसाहेब म्हणाले, अहो पाटील, शोभतं का? शोभतो बरं, राजे तुमचाच मुलगा आहे म्हणून. ते म्हणाले, का, काय झालं? त्या म्हणाल्या, अहो, तुम्ही इथे कुणाला कळू नये म्हणून चोरून हळद लावताय. आणि तिकडे तुमचे राजे तुमच्या लाडूबाईंना खिडकीतून चोरून भेटायला जातात रात्रीचे. तसं आबासाहेब हसून म्हणाले, मग तुम्ही पण शिका ना सुनबाईंसारखं. आम्ही काय केलं? ते म्हणाले, तुम्ही अजिबात चिडायचं नाही. आणि आबासाहेबांना त्या धक्का देत म्हणल्या, म्हणजे काय? आणि ते पण शिवमचेच वडील होते ना. पण काही कमी थोडेच असणार होते. आणि ते कमी पण नव्हते. त्यांनी पण आईसाहेबांना पळून आणूनच लग्न केलं होतं. ते पण भर मांडवातूनच. मग काय, शिवम पण प्रेमविवाहच करणार ना. पण त्यांनी पळून आणलं नव्हतं, ठरवलेलंच होतं ना. आणि आणि त्याचा इतका रोमॅन्टिक मूड कशामुळे असेल बरं? पाटील पण खूप रंगेल होते त्या टायमिंगला. आणि आता पण आहेत बरं. तसं त्यांनी आईसाहेबांच्या गालावर एक मुका घेतला आणि गेले निघून. पण आईसाहेब तर गालावर हात ठेवून सगळीकडे पाहत होत्या. का तर कुणी पाहिलं असेल तर काय म्हणतील या विचारानेच. आता हळद झाली आणि आईसाहेब म्हणाल्या, बरं आता आंघोळ करून घ्या आपापल्या रूम मध्ये जाऊन. पण सगळ्यांनी खूप हळद खेळल्यामुळे सगळ्यांनाच आंघोळ करणं गरजेचंच होतं आणि ते नक्की होणारच होतं. आता काही काही बायका आईसाहेबांच्या आणि अस्मीच्या रूम मध्ये नंबरवर नंबर लावत होत्या. आणि शिवम पण त्याच्या रूम मध्ये गेला आंघोळीला. पण त्याला कामाचा फोन आला म्हणून तो फोनवर बोलत बोलत खूप वेळ गेला त्याचा. पण इकडे प्रियाच्या रूम मध्ये तर बाथरूमचा नळ जाम झाला होता. आणि तो तिने खूप वेळा प्रयत्न केला तरी सुरूच होत नव्हता. तिची तर अंघोळ पण झाली नव्हती. तेवढ्यात आईसाहेब आणि तिची मम्मी पण आली. आणि तिची अजून अंघोळ नाही का झाली तर विचारले तर तिनं सांगितलं. आईसाहेब म्हणाले, हो, ते विहिरीतल्या पाण्यामुळे क्षार असतात ना, त्यामुळे होतं तसं कधी कधी जाम नळ. तुम्ही असं करा, राजांच्या रूम मध्ये जाऊन आंघोळ करा. त्यांची झाली असेल कदाचित, मी कपडे पाठवते. आणि इकडे शिवम तर अजून तसाच होता. आणि ती पण आली. आणि इकडे तिकडे शिवम तर अजून होता. पण इकडे तिकडे नजर फिरून बघितली तर तिला तो रूम मध्ये कुठेच दिसला नाही. आणि म्हणून ती बिनधास्त गेली बाथरूम मध्ये आंघोळीला. पण तो तर गॅलरीत होता, भिंतीवर बसून बोलत होता फोनवर. आणि हे तिला दिसलंच नाही. मग काही वेळाने अस्मी तिचे कपडे घेऊन आली आणि बाहेरून
बाथरूमचा दार वाजवत म्हणाले, ए वहिनी, कपडे. ती म्हणाली, हो, माझं अजून झालं नाही, मी आवाज देते तुला. ती म्हणाली, हो, मला आईसाहेब आवाज देत आहेत, जाते मी ते वरून. आणि लगेच आले. असं म्हणून ती गेली आणि जाताना रूमचं दार बंद करून गेली. आणि तेवढ्यात शिवम फोन हातात फिरवत फिरवत रूम मध्ये आला. तर बाथरूम मधून आवाज आला, ए अस्मी, कपडे दे ना म्हणून. पण आता तो मनातच म्हणाला, ही काय सारखे कपडे विसरून जाते बाहेर. पण असो, हा आपल्यासाठी चान्स आहे, असं म्हणून त्याने ते कपडे हातात घेतले आणि दार वाजवत. पण आत आता तो अधिकाराचा धनी होणारा. मग हा इतका परफेक्ट टाईम थोडीच सोडणार होता तो. तिने दार थोडस उघडून हात बाहेर केला, पण त्याने कपडे तिच्या हाताला येणार नाही असेच पकडून ठेवले. ती पुन्हा जास्त दार उघडून हात पुढे केला, पण काही उपयोग झाला नाही. तरी हाताला तिचे कपडे आलेच नाही. ती आतून म्हणाली, ए अस्मी, किती मस्ती करशील ग, दे ना कपडे. पण आता त्याने सरळ जोरात दार लोटलं आणि आणि गेला की सरळ बाथरूम मध्ये आणि केलं दार बंद. आणि आता त्याला पाहून तिनं तिचे हात छातीवर आडवे लावून गोंधळून म्हणाली, तुम्ही इथे इथे कसे. तो म्हणाला, अरे वा, बेडरूम माझी, बाथरूम पण माझं, हे सगळं तू वापरलेलं साहित्य आहे ना, ते पण माझं, ह्या बाथरूम मधलं पाणी पण माझं. असं म्हणून तो एक एक पाऊल टाके आणि स्वतःच्या शर्टची बटणं काढत तिच्याकडे निघाला. आणि ती आता सरळ त्या भिंतीवर असलेल्या आरशाला जाऊन टेकली. ती म्हणाली, हे 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 बघा, कुणी येईल मागे मागे जा. आणि आता त्यांनी शर्ट काढून फेकला खाली तेच फरचीवर. पण आता तिनं सगळी नजर झुकून घेतली होती तो बिना शर्टचा आहे पाहून. कारण त्याची पिळदार शरीर यष्टी पाहून तिला खूप लाजल्यासारखं होत होतं. पण त्याने त्याची एक तीक्ष्ण धारदार नजर तिच्या पायापासून ते केसापर्यंत टाकत म्हणला, काय उपयोग इतकं जवळ असून पण. ती म्हणले, आता काय झालं. आणि त्याने तिच्या गालावर असलेली केसाची बट बाजूला करून म्हणाला, असं कोण करतं का. ती म्हणाली, काय काय करतं का. तो म्हणला, अगं, कपडे घालून अंघोळ कोण करतं का. आणि ती खूप खूप लाजून म्हणाली, मी करते ना. तो म्हणाला, हो का, पण मला नाही ना आवडत. ती हात काढ. ती म्हणाली, नाही. तो पुन्हा म्हणाला, हात काढ, एकदाच सांगतोय. आणि तिनं आता नाईलाजानं छातीवर लावलेले आडवे हात बाजूला काढले. पण नजर अजून खालीच होती. तो तिची हनवटी वर करत म्हणाला, मग आता मी तर तुला आपली हळद असून एकमेकांना हळद लावलीच नाही ना. असं म्हणून त्याने तिच्या आंघोळ केलेल्या गालावर त्याचे हळदीचे गाल घासला. तसं त्याच्या त्या स्पर्शाने तिने हाताच्या मुठी आवळून घट्ट तिच्या घागराला पकडून ठेवल्या. ती म्हणाली, अहो, मी मी बाहेर जाते. असं म्हणून त्याला मागे ढकलत बाहेर निघाली. पण आता खाली असलेल्या साबणावर पाय घसरला आणि ती घसरून पडणार इतक्यात शिवमने तिला मिठीत सावरून घेतलं आणि म्हणाला, बघ, मला टाळून जाणं इतकं सोपं नाही. आणि आता काय, तिला तर बोलणं पण शक्य होत नव्हतं, कारण त्याचा स्पर्श इतका उबदार होता. आणि तिला तशीच त्यानं जवळ ओढून घेत तिच्या गालावर, गळ्यावर, कपाळावर, खांद्यावर, तिच्या समोर असलेल्या खोल गळ्यावर त्याची हळद लावत होता आणि त्याचे दाढीचे छोटे छोटे खुंट फिरवत होता. आणि तिचे सगळं शरीर, अंग आणि मन त्याच्या स्पर्शाने खूप खूप शहारून आलं होतं. पण तिने आता त्याचा एवढा सगळा होणारा रोमॅन्टिक स्पर्शाने ती स्वतःला रोखूच शकली नाही. आणि मग काय, टाकले की तिने पण त्याच्या गळ्यात हात. आणि त्याला पण तिची साथ मिळत आहे हे पाहून त्याने हळद लावता लावता त्याचे ओठ फिरवायला सुरुवात केली. आता ती भिजलेली होती आणि तो कोरडाच होता. पण तरीही दोघांच्या होणाऱ्या रोमॅन्टिक फिलिंग मध्ये दोघं पण पुन्हा भिजले. आणि त्याची
पहिल्यांदाच तिच्या कमरेवर असलेल्या तिळाला पाहून असलेली फिलिंग आता पूर्ण होणार होती. त्याने तिला तशीच तिथल्या बेसिंगवर बसवली आणि आता तो तसाच तिच्या गळ्यापासून किस करत करत कपड्यांच्या वरूनच तिच्या त्या उघड्या नाजूक सडपातळ कमरेवर आला. आता त्याने तिची पिन मध्ये लावलेली ओढणी बाजूला खाली फेकली. तशी तिच्या त्या कमरेवर त्याच्या तिच्या सौंदर्याचं दर्शन तिला झालं आणि त्याने न राहून हळूच तिच्या त्या सगळ्या पोटावर आणि कमरेवर त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. आता शेवटी त्याने तिच्या त्याच ठिकाणी एक लव बाईट केला. पण पण तिला तो आता त्याचा रपटप लव बाईट तिला सहनच न होऊन तिच्या तोंडातून आपसुकच शब्द बाहेर पडले. आ अहो जरा हळू ना, दुखतंय. आता तो ते ऐकून पण नाही थांबला आणि तिला खूप खूप किस करू लागला. आणि पुन्हा त्याने तिला एकदम जवळ ओढून शॉवर चालू केला. पण आता तिला केस तर भिजवायचे नव्हते, पण त्याच्यापुढे तिला काहीच बोलताही येत नव्हतं. तिची तर बोलती बंद झाली होती त्याच्या स्पर्शाने. मग काय करणार आता? आता ती स्वतःला फिरून घेत, पण तरी तो थांबला नाही. तिची ती गोरी गोरी पाठ त्याच्याकडे झाली होती. त्याने तिचे भिजलेले केस एका बाजूला करून तिच्या मानेवर उघड्या पाठीवर त्याचे ओठ व टेकवत होता. पण त्याचबरोबर त्याचा प्रेमाचा रंग आणि हळदीचा रंग तो गालाने घासतच होता. पण ती पूर्णपणे कामातूनच गेली होती. तसं तिने तिचे हात भिंतीवर टेकवले, पण त्याने तिच्या खांद्यावरून फिरून तिच्या हातातील बोटांना गुंफवली त्याची बोटे आणि तिला स्वतःकडे वळवली. आता तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि खरंच खूप जास्तच रोमॅन्टिक फिलिंग होती ती. मग काय, त्याने तिला पुन्हा तशीच भिंतीवर टेकून पाणी बंद केलं शॉवरचं. पण आता तिच्या ओठांवरून ओघळणारं पाणी जणू काही त्याला ते गुलाबाच्या पाकळ्यांवर पडलेलं नक्षत्राच्या पावसाचे थेंबच भासत होते, जणू काही मोती. त्याने न राहून तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. पण पण आता त्याने पहिल्यांदाच किस केला होता तेव्हा नुसते ओठ टेकवले होते. पण आता त्याने त्याचे ओठ पूर्ण त्याच्या ओठांनी कुस्करून टाकले होते आणि त्यातून रक्त आलं आणि तिचे डोळे पाण्याने डबडबले. तो म्हणला, अरे सॉरी सॉरी सॉरी, पण मला नव्हते माहिती की तुला सहन होणार नाही म्हणून. पण आता परत काळजी घे ना. आणि तशी ती गालात हसली. पण आता तेवढ्यात बाहेरून आईसाहेबांनी आवाज दिला. त्या म्हणल्या, प्रिया, अहो सुनबाई, झालं का? आणि हो, केस भिजवू नका, नाहीतर सुकणार नाहीत रात्रीचे. आता ती आईसाहेबांचा आवाज ऐकून घाबरली आणि त्याला म्हणले, आता काय करायचं? तेवढ्यात त्यांनी तर सरळ दारच वाजवत विचारलं, झालं का म्हणून. पण आता शिवम तिला शांत राहण्याचा इशारा करून म्हणाला, जायला सांग त्यांना. तेही म्हणाले, हो 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 आईसाहेब, मला जरा वेळ लागेल. त्याचं काय आहे ना, केसांत हळद लागली होती म्हणून धुतलेत मी केस. नाही, धूत आहे केस, म्हणून अजून वेळ लागेल. मी येते ना आवरून. आता त्यांना ही थाप पटली. त्या पण गेल्या. तसा प्रियाने सुटकेचा निश्वास टाकला. पण शिवम मात्र तिला बघून हसत म्हणाला, का ग, का नाही सांगितलं आपण दोघं आहोत म्हणून? ती म्हणाली, अहो काय पागल झालात का तुम्ही? लग्नाच्या आधी असं कोणी एकत्र असतं का? तो हसून पुन्हा तिला जवळ ओढून तिच्या ओठांवर अलगद अंगठा फिरवत म्हणाला, हो, मी राहतो ना, कारण माझी होणारी कारभारी नुसती बायको नाही, तर रॉयल कारभारी आहे आणि राणी पण आहे. असं म्हणून त्याने पुन्हा एकदा तिला डीप किस केलं आणि ती त्याला जरा लांब ढकलत म्हणाली, पुरे हो, आता बाहेर जायचं आहे, पुन्हा कुणीतरी. आणि तो म्हणला, ठीक आहे, जा, पण हे केस सुकव. असं म्हणून त्याने तिच्या खांद्यावरून अंगावर त्याचा टॉवेल टाकला.
ती बाहेर येताना म्हणाली, अहो माझं होईपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका हं." तो म्हणाला, नाही येत, जा कर चेंज. आणि ती खूपच हसून बाहेर आली. मग सगळ्यांचं जेवण झालं, पण प्रिया काही केल्या त्याच्या नजरेला नजर देतच नव्हती आता. त्याने जवळपास 10च्या सुमारास फोन केला. आणि हो, गावाकडे आजही रात्रीच्या 9, 9:30 पर्यंत वाजण्याच्या पर्यंत रात्रीच्या सगळेजण झोपतात. तसे सगळे खूप दमले होते म्हणून पटपट झोपी गेले. आता शिवम मात्र जागच होता. त्याने तिला फोन केला. तिने पण फोन उचलला. ते म्हणाले, हॅलो, नमस्कार, कोण बोलतोय? तो म्हणाला, हॅलो, मी बोलतोय. तशी ती म्हणाली, मी कोण? तो म्हणला, अगं मीच आहे. मला ना तुझ्याशी बोलायचं आहे. तू बाहेर येशील का जरा? आणि हो, एकटीच आहे. खूप महत्वाचं आहे. आता ती बाहेर आली तर तिच्यासाठी वाड्याचं दार उघडच ठेवून तो तिथेच थांबला होता. आता ती आली. तो म्हणाला, चल जरा बोलायचं आहे. तो पुढे चालत होता आणि ती मागे. आता ते परसबागेत आले. तो तिला बसायला सांगून स्वतः पण बसला. ती म्हणाली, काय बोलायचं आहे हो? तो म्हणला, हे आता हे आतापर्यंत जे काही असेल ते चुकीचं आहे की बरोबर आहे मला माहित नाही. हे बोलत हे बोलत असताना तो खूपच जबाबदारी, तिच्याविषयी असणारं प्रेम, हे सगळं डोळ्यात साठवून तो तिला बोलत होता. आणि हे तिला स्पष्ट त्याच्या डोळ्यात दिसत होतं. तो म्हणाला, मी तुला कसलाच हट्ट किंवा मागणी करणार नाही. मी तुझ्या सगळ्या गोष्टी किंवा मागण्या काय असतील त्या सगळ्या पूर्ण करेन. पण तू मी नसताना माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पार पाडशील का? आणि मी हे तुला आज का बोलतोय माहितीये? कारण उद्यापासून आपल्या नात्याला एक नवीन नाव मिळेल. आपली बरीच अशी नवीन नाती जोडली जातील. मग त्यात तू शहरातल्या राहणीमानामध्ये वाढली. मग तुला इथे या गावच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी खूपच कष्ट नको व्हायला. म्हणून मी आधीच बोललेलं बरं ना. मग काय आहे तुझे म्हणणे सांग. ती आता खूप शांत होऊन त्याचं ऐकत होती. मग ती म्हणाली, करेल मी तुमची सगळी कर्तव्य पूर्ण तुम्ही नसताना. पण तुम्हाला समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तसा तो म्हणला, घे, तुला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ घे, मी थांबेन. असं म्हणून त्याने तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिच्या पुढे हात करून म्हणाला, मग तू माझी चांगली मैत्रीण तर होशील ना? तसा तिने थोडा विचार केला आणि त्याच्या हातात हात देत म्हणाली, हो. तो म्हणाला, चल मग आपण तुझी आवडती कॉफी पिऊया. ती म्हणाली, तुम्ही पिणार का? नक्की ना? थांबा मी आणते. तो म्हणला, अगं मी आणली आहे बनवून, चल. आता दोघी पण कॉफी पिऊन घरात जाताना तो तिचा हात पकडून म्हणाला, मगाशी जरा जास्तच झालं का बाई? आणि आता तिला अजून हात सोडून घेत म्हणाले, काहीतरीच असते तुमचं, सोडा. आणि रूम मध्ये पळून गेली. आता दोघे पण खूपच रिलॅक्स फील करत होते. तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये. कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा भाग कसा वाटला. धन्यवाद.